नमस्कार, सुप्रभात. मी अमरज्योती खेडकर. आज आपण थोडं मागच्या विषयावर थोडं आधी बोलणार आहोत. सगळ्यात आधी बघा, ही माझी नातीची सगळी खेळणी आहेत आणि मी ती अशी छान मांडून ठेवली आहेत सोफ्यावर वगैरे. तिच्या बाहुल्या वगैरे ठेवते रोज. म्हणजे मला ती असं वाटतं की ती माझ्या जवळच आहे असं वाटतं. म्हणून या खेळण्यांकडे बघून आम्हाला तिची खूप आठवण येते. आत्ता ती माझ्याजवळ नाही आहे, पण ती येईल तेव्हा तिला पण छान वाटेल की माझी सगळी खेळणी आजीनी छान ठेवली आहेत म्हणून. तर आपण मागच्या विषयावर बोलणार आहोत. मागचा विषय म्हणजे कुठचा? नामस्मरणाचा. आपण जो व्हिडिओ केला होता त्याला मला इतके भरपूर व्ह्यूज आलेत आणि इतक्या कमेंट्स आलेत की लोकांना, मला असं वाटतं, तो विषय पटलेला आहे. आणि मी काय असं खूप फार वेगळं सांगलं नाही. मी ते तेव्हाच सांगितलं होतं की हे माझे सगळे विचार माझ्या गुरुदेवांचे आहेत आणि मी फक्त तुमच्यापर्यंत पोचवते. कारण जे आजकाल जगामध्ये ना जे काय चाललंय, किंवा आपण भलते सलते काहीतरी विचार घेऊन, निगेटिव्ह विचार घेऊन ते आपल्या डोक्यावर बिंबतात, त्याच्यापेक्षा असं वाटतं की नामस्मरण केलेलं कधीही चांगलं. त्यामुळे लोकांना हे पटलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळेच मला पर्सनल फोन आलेत, पर्सनल मेसेज आलेत की तू हा छान विषय घेतलायस म्हणून. आणि मला असं का माहीत नाही, अचानक मला वाटलं की असं हे सांगावं सगळ्यांना. म्हणजे माहीत तर सगळ्यांनाच असतं, पण कोणी करत नाही. तर मला असं वाटलं की आपण बोलावं, म्हणून मग मी हा विषय घेतला आणि तो खूप खूप पटलाय सगळ्यांना असं मला तरी वाटतं. त्याच्यावरच मला अजून एक सांगायचं आहे की तुम्ही नामस्मरण करता आणि तुम्ही विसरतो आपण. म्हणजे मी सुद्धा स्वतः विसरते. पण काय होतं, आपण आता बाहेर गेलो आणि आपण उभे आहोत, काही आपण कॅब बुक केली आहे किंवा रिक्षासाठी वाट बघतोय किंवा बस स्टॉपवर तुम्ही उभा राहिलात बस येण्यासाठी, किंवा जे काय असेल ते, किंवा कोणाची वाट बघत उभे राहिलात आणि आपल्या डोक्यात असंख्य विचार असतात. आणि काय होतं, आपण त्या विचारात गुरफटत जातो. मन हे इतकं वेगाने धावत असतं ना, हजारो किलोमीटर, मिलियन किलोमीटर लांब जाऊन ते विचार सगळे आपण करत असतो आणि ते त्यात काही तथ्य नसतं. तर मग आपण असे विचार आपल्या डोक्यात असतात, काहीतरी आपल्या डोक्यात घेऊन आपण चाललेलो असतो. आपण नामस्मरणाचं पूर्ण विसरून जातो. पण अचानक समोरून एखादी रिक्षा येते, एखादी गाडी येते किंवा एखाद्या बसवर आता तुम्ही काय करताय, श्री गुरुदेव दत्त तर असं लिहिलेलं असतं. नंतर एखाद्या देवीचं हे लिहिलेलं असतं. नंतर श्री स्वामी समर्थांचा फोटो आणि श्री स्वामी समर्थ हे तर सगळ्या बहुतेक रिक्षांवर लिहिलेलं असतं. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून हे लिहिलेलं असतं. आणि अचानक मग आपल्याला आठवतं, अरे आपण नामस्मरण करत नाहीये. म्हणजे देव तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही विसरलाय. म्हणजे देव असं कधी रागवत नाही की तुम्ही करत नाही, विसरलाय. तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही विसरलाय, तुम्ही नामस्मरण करायला पाहिजे. मग आपल्या लक्षात येतं, मग आपण लगेच तोंडाने नाव घ्यायला लागतो. तर हे झालं एक नामस्मरणाचं. म्हणजे ह्याचा आता तुम्ही खूप करून बघा आणि अनुभव घ्या, एवढंच मी सांगते. आणि मला असं वाटतं, जे करण्यामध्ये आपलं काही जात नाही, तुम्ही वेळ वेगळा द्यावा लागत नाही, काहीच करावं लागत नाही तुम्हाला, तर ते करून बघायला काय हरकत आहे. तुम्हाला काय असा वेगळा वेळ काढून देवाजवळ बसून तुमची कामं सोडून असं काही करायचं नाहीये. मग तुम्हाला जो वेळ आहे की तुम्ही जाताय कुठे, किंवा बायका आहेत त्या स्वयंपाक करतायत, स्वयंपाक करता करता तुमचं जे देवाचं नाव आहे किंवा तुम्ही जे नामस्मरणासाठी नाव घेतलंय ते नाव घेत जा. त्या स्वयंपाकाला रुची, गोडी येते बघा तुम्ही करून. आणि तो स्वयंपाक उत्तम होतो. म्हणजे खाणाऱ्याला पण ते चांगले विचार जातात त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर स्वयंपाक करता करता करा. किंवा तुम्ही काही एखादं काम करताय, दुसरं स्वयंपाक सोडून दुसरं काही काम करताय आणि ते काम करता करता तुम्ही तुमचं नामस्मरण चालू ठेवा. नामस्मरण केलं ना, तुम्हाला वेगळे विचार येतच नाही मनामध्ये. तुमचं मन निगेटिव्हकडे जातच नाही. तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करता. आणि म्हणून नामस्मरण करायचं की तुमचं डोकं रिकामं असलं ना की तुम्हाला भलते भलते विचार येतात. त्यामुळे कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाच्या विषयी वाईट आपण विचार करायचे नाहीत. म्हणजे विचारसुद्धा करायचे नाहीत. म्हणजे करायचं तर लांबच राहिलं. आणि मग देवाचं नाव आपण घेत आपण कामं करत असलं की आपण पण प्रसन्न राहतो. आपलं शरीर प्रसन्न राहतं आणि आपलं जे काम आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपण करतो. त्या कामामध्ये आपण दंगून, म्हणजे
दंग होऊन जातो एकदम आणि खूप मनापासनं करतो, असा माझा अनुभव आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण असाच चांगला अनुभव येईल. हा, हे झालं नामस्मरणाचं. आणि त्याच्यानंतर ना तुम्ही ॲफर्मेशन लिहायला सुरुवात करा. म्हणजे ह्याच्यावर माझाही विश्वास नव्हता अगोदर. मला असं वाटायचं असं लिहून काय किंवा असं बोलून काय मिळतं का? तुम्हाला मिळायला वेळ लागेल. असं नाही आहे की तुम्ही आज लिहिलं किंवा आज तुम्ही बोललात की उद्या तुम्हाला लगेच मिळेल, असं नाही आहे. पण तुम्ही लिहायला सुरुवात करा. हे ना एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना काय तुमचं ॲफर्मेशन असेल आणि नेहमी चांगलं हे करायचं. म्हणजे कसं, आपल्या परिवाराविषयी, आपल्या कुटुंबाविषयी नेहमी चांगले विचार ठेवायचे, की माझी मुलं चांगली शिकतायत, माझी मुलं खूप उत्कृष्ट म्हणजे सगळ्यामध्ये म्हणजे पुढे आहेत किंवा अभ्यास छान करत आहेत किंवा जे काय असेल ते, की चांगले संस्कार आहेत त्यांच्यावर आणि चांगली व्यक्ती म्हणून ते पुढे येत आहेत. किंवा आपण आपल्या बाबतीत काही लिहू शकतो, की मी निरोगी आहे, मी प्रसन्न आहे, मला माझ्यावर माझ्या भगवंतांचा, माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळेच मी आज प्रत्येक गोष्टीत मला यश मिळत आहे. असं पॉझिटिव्ह लिहा. पॉझिटिव्ह तुम्ही ठेवलत ना आणि लिहिलत, एक तर तुम्ही सकाळी उठल्यावर लिहा. तुम्हाला सकाळी उठल्यावर वेळ नसेल, खूप घाई गडबड असेल, रात्री झोपताना लिहा. आणि जर लिहायला पण वेळ नसेल, एक डायरी करून लिहून ठेवलं तर जास्त चांगलं आहे. पण लिहायला पण वेळ नसेल ना, तर तुम्ही एक काम करा. सकाळी उठलात ना, की तुमच्याकडे जो मोठा आरसा असेल, त्या आरशामध्ये आपलं पूर्ण प्रतिबिंब दिसेल, असा जर आरसा असेल ना, त्या आरशासमोर उभे राहा आणि तुम्ही तुमचं जे काही मनात आहे ना ॲफर्मेशन, ते तुम्ही बोला. नुसतं बोला आणि प्रसन्न मुद्रा ठेवून बोला. म्हणजे असं नाही आहे की असं काहीतरी तोंड केलं, असं नाही. छान तुम्ही एकदम हसत हसत बोला, की मी निरोगी आहे. माझ्यावर, माझ्या मागे, माझ्या कुटुंबाच्या मागे, माझ्या परिवाराच्या मागे भगवंतांचा आशीर्वाद आहे, माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. जे कोणी तुमचे असतील ते. म्हणजे असं काय मी नाव घेत नाही आहे. नंतर माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर माझं प्रेम आहे आणि कुटुंबातले सगळ्या लोकांचं पण माझ्यावर प्रेम आहे आणि आमचं कुटुंब खूप छान आहे. असं जे काय तुम्हाला बोलायचं आहे किंवा जे काय तुमची इच्छा आहे, सुरुवातीला तुम्ही काय करा माहिती आहे, एखाद दोन हेच घ्या आणि बोला. आणि साधारण एक कोणी 10 दिवस, 11 दिवस, 21 दिवस असं म्हणतं. तुम्ही करून बघा रोज. तुम्हाला लिहायला वेळ नसेल किंवा तुम्ही हात जोडून 2 मिनटं किंवा 5 मिनटं जे काय तुम्हाला लागतील, ते असं शांत डोळे मिटून बसा आणि मनामध्ये बोला. आता आपण झोपून उठल्यावर 5 मिनटं तर आपल्याकडे असतातच. असं होत नाही ना, नाही तर 5 मिनटं लवकर उठा आणि तुम्ही बघा आणि बोला. बघा, तुम्हाला खूप फरक पडेल, खूप फरक पडेल अगदी. आणि तुम्ही हे सगळं करताना ना मनामध्ये असं निगेटिव्ह ठेवायचं नाहीये. अरे असं केल्याने काय होतं, असं केलं असतं तसं. असं हे आपण चांगलं करतोय ना, चांगल्या गोष्टी करतोय ना, तर भगवंत आपल्या पाठीशी असतो. आपले सद्गुरू आपल्या पाठीशी असतात. आपल्या वरिष्ठ म्हणजे जे कोणी आपले बुजुर्ग आहेत घरामधले, त्यांचा आशीर्वाद असतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण नेहमी चांगलं विचार ठेवले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आणि हे तुम्ही करून बघा. तुम्हाला खूप खूप फरक पडेल. तुमचं आयुष्य बदलून जाईल. आयुष्य बदलणं हे कोणाच्या हातात नसतं. लोकांना वाटतं पैसा आला सगळीकडनं म्हणजेच आपलं आयुष्य खूप सुंदर आहे किंवा मगच आपल्याला जगामध्ये मान. जगामध्ये मान असं काही मिळत नाही आणि दुसऱ्याची पर्वाच पर्वा म्हणजे असं नाही आहे बेफिकीर. पण आपण बाकीच्या सगळ्या लोकांचा विचार करायचा नाही. आपण आपल्या मार्गाने चांगलं वागायचं, आपण आपल्या मार्गाने चांगलं जायचं आणि यश देणं न देणं त्या वर्षाच्या हातात आहे. वर्षाचे सगळे हे भगवंतांचे सगळे ते कायदे कानून रूल्स आहेत, त्याप्रमाणे आपल्याला योग्य वेळ आली की नक्की मिळतं, नक्की मिळतं. हे ॲफर्मेशन तुम्ही तुम्ही करून बघा. ह्याविषयी आपण परत बोलू. माझ्याकडे एक पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही सतत किती दिवस हे सगळं मनामध्ये केलं की तुम्हाला ते हळूहळू पॉझिटिव्ह व्हायला लागतं आणि मिळते ती गोष्ट. पण एक काम आहे की हे करताना तुम्ही खूप असं काही तुमच्या ह्याच्या बाहेर असेल. म्हणजे आता समजा तुम्ही एखादी गोष्ट मनात धरली आहे, पण ती आपल्या योग्य अयोग्य आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲफर्मेशन
बोललं पाहिजे किंवा लिहिलं पाहिजे, तर नक्की होतं, नक्की होतं. आपल्या बायकांना तर काय असतं की माझा परिवार सुखी राहू दे, मी निरोगी राहू दे. म्हणजे माझी तरी अशी इच्छा आहे की मी जिथपर्यंत आहे जिवंत तिथपर्यंत मी अशी ठणठणीत चांगली उभी राहू दे. माझ्या हातून सगळ्यांची सेवा होऊ दे. माझी सेवा कोणाला करायला लागू नये असं मला नेहमी वाटतं. आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करते. प्रयत्न करते म्हणजे काय, की एक तर पहिलं आपलं खाणंपिणं आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आपलं आणि आपल्या परिवाराचं पण. आपल्या घरामध्ये जे आहेत त्यांची पण आपण सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला मी सांगितलं की योगा किंवा एक्सरसाइज जे काय करता ते, तर ते तुम्हाला केलंच पाहिजे. असं नाहीये की तुम्ही देवानी तुम्हाला हे शरीर दिलंय म्हणजे ते निरोगी किंवा तुम्ही सुदृढ राहा. त्याच्यासाठी मेहनत ही तुम्हालाच करायची आहे. फक्त देताना भगवंत आपल्याला देतो, तर त्याचं सगळी काळजी आपणच घ्यायची. त्यामुळे योगा पण तुम्हाला केलं पाहिजे. योगा करा. योगा, मेडिटेशन किंवा आठवड्यातनं 2 वेळा जरी वॉक करायला म्हणजे चालायला गेलात तरी चालतं. आणि जे जे जसं जसं जमेल तसं करा. आणि नामस्मरण मात्र जरूर करा हे सगळं करताना. आणि बघा तुमच्यामध्ये किती फरक पडतो. खूप फरक पडेल, खूप फरक पडेल. सगळं मला असं वाटतं की प्रत्येकाची म्हणजे एक तर तुम्ही विचारसरणी आहे ना तुमची चांगली ठेवली पाहिजे. हे सगळं करताना ना कधी माणसाने दुसऱ्याचा द्वेष करायचा नाही. दुसऱ्याला काय वागायचं ते वागू देऊ, काय करायचं ते करू दे. आपण नेहमी चांगलं वागायचं हे लक्षात ठेवा. आपण चांगलं वागायचं. दुसरा जरी आपल्याशी वाईट वागला तरी त्याच्याविषयी आपण चांगले विचार करायचे. त्याला जर बरं नसेल, चांगलं नसेल, तर आपण आपल्या मनापासून आपण म्हणायचं की बरं वाटू दे, हे होऊ दे, चांगलं होऊ दे, असं म्हणायचं. जेव्हा दुसऱ्याचं आपण चांगलं करतो ना, आपलं चांगलं तो करतोच. हा अनुभव आहे. करून बघा. एक तर तुम्ही तुमचे सगळे विचार चांगले ठेवायचे. कोणाविषयी वाईट विचार मनात येऊनच द्यायचे नाही. आणि हे सगळं येऊ न येण्यामागे म्हणजे तुम्हाला माणूस आहे आपण, काय असं कोणी हे नाहीये, देव नाहीये. आपल्या माणूस आहे हे वाईट विचार येतातच. कितीही आपण म्हटलं दुसऱ्यांविषयी चांगले विचार, पण वाईट विचार हे येतातच. कधी कधी असं पण होतं की अरे तिने मला असं बोललेली किंवा तिने माझं असं केलेलं ना, तिचं असं काय, त्यांना जर काय वाईट हे झालं तर आपण म्हणतो बरं झालं ती अशीच आहे, असं येतं आपल्या मनात. तसं येऊन देऊ नका. जे काही न्याय करायचा आहे ना तो वरती बसलेला आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा ही मिळतच असते. आज नाही मिळाली तर उद्या मिळते, 4 दिवसांनी मिळते, पण ती मिळतेच. तर तुम्ही नेहमी दुसऱ्यांविषयी पण चांगले विचार ठेवा. कधी कोणाचं वाईट करायचं नाही, वाईट वागायचं नाही, वाईट बोलायचं नाही. आणि आपला जो मार्ग आपण धरलाय ना त्या मार्गाने आपण खूप चांगल्या प्रकारे जायचं. आणि हे सगळं तुम्ही आहे ना, हे आता लोकांना वाटेल की वय झाल्यावर करायचं, असं नाहीये. तुम्ही आधीपासून हे सगळं करत राहिलात ना, तर 60 नंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर तुम्ही खूप 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 सुखी व्हाल. कारण तुमच्याकडे काहीतरी आहे. मोकळं मन नाहीये तुमच्या मनात, किंवा तुम्हाला करण्यासारखं काहीतरी आहे. तुम्ही स्वतःला अगदी म्हणजे अगदी देवदेव करून त्याच्यात डुबवून टाका असं नाही. नामस्मरण करताय किंवा तुम्ही कामं, आणि नेहमी कामं करत राहायचं. कामं केल्याने कधीही काही होत नाही. उलट जेवढी तुम्ही कामं करता तेवढे तुम्ही छान आनंदी राहता. मोकळा वेळ तुम्हाला खूप मिळत नाही. मोकळा वेळ मिळाला की ते आपल्याला वाईट विचार, वाईट सगळं यायला सुरुवात होतात. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हेच सांगते की ॲफर्मेशन तुम्ही करून बघा. जे कोणी करतात त्यांनी मला सांगा कमेंट करून की म्हणजे कोणी कोणी करत असतील आधीपासनं तर तसं सांगा. आपण माझ्याकडे एक पुस्तक आहे त्याच्यावर, पण मला ना अशी खूप आवड आहे ह्या सगळ्याची. मला ज्योतिषाची पण खूप आवड आहे. तर मी असं बघत असते किंवा हे करत असते. मला शिकायचं होतं पण मला नाही मिळालं शिकायला. पण मला ह्या सगळ्याची आवड आहे. आणि मला असं वाटतं की पॉझिटिव्ह ह्याच्यातनं ना नेहमी पॉझिटिव्हच निघतं. आपण चांगले विचार ठेवले ना तर आपल्या आयुष्यात चांगलंच होतं. आपलं चांगलंच देव हे करतो. कारण हां, थोडंसं प्रारब्धाप्रमाणे काही भोगायला लागतं, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला एक शक्ती मिळते. बघा तुम्ही करून. हे नक्की करा. तुम्हाला केल्याने काय फायदा होतो ते बघा. जे कोणी अफर्मेशन लिहितंय किंवा नामस्मरण करतंय त्यांनी मला नक्की कळवा
की आम्ही लिहितोय, आम्ही करतोय, आणि आपले आपले अनुभव पण सांगा. म्हणजे काय होतं माहिती आहे, तुम्ही अनुभव सांगितले ना की दुसऱ्याला वाटतं अरे खरंच आपण पण करायला पाहिजे. कारण आजकाल सगळं हेच आहे की म्हणजे जर फायदा असेल तरच करतात लोक, नाहीतर करत नाही. त्यामुळे ह्याचा फायदा तोटा बघायचा नाही. पण तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि तुम्ही तुमचे अनुभव मला नक्की सांगा. आणि जे कोणी तुम्ही माझ्यावर जे प्रेम करताय, माझ्या व्हिडिओला लाईक करताय, नंतर बऱ्याच जणांनी शेअर पण केलेले आहेत, मला खूप व्ह्यूज मिळत आहेत आणि कमेंट्स पण येत आहेत. तर तुम्ही असंच माझ्यावर प्रेम ठेवा. ह्या विषयावर किंवा अशा अजून अनेक विषयांवर आपण खूप बोलू. मला एक तुम्हाला सद्गुरूंच्या गुरुवाणीतलं एक तुम्हाला वास्तूविषयी मला सांगायचं आहे की आपण जे काही वास्तुशांती करतो किंवा करावी, पण म्हणजे का करावी, आणि ते केल्याने म्हणजे त्याच्या मागे कारण काय आहे, आणि त्याची पद्धत कशी आहे, म्हणजे ती काही लोकांचं चुकीचं हे होतं. त्यामुळे त्याविषयी मला एक सांगायचं आहे. पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं सविस्तर बोलू ह्या विषयावर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर हे पॉझिटिव्ह वाटत असेल, पॉझिटिव्हच विचार ठेवा, पॉझिटिव्ह वाटत असेल तर नक्की मला लाईक करा, मग शेअर करा. आणि व्हिडिओला तर तुम्ही सबस्क्राईब करताच आहे, म्हणजे सबस्क्राईब सतत वाढत आहेत. त्यामुळे तुम्ही असंच प्रेम माझ्यावर ठेवा, ही मी तुम्हाला विनंती करते. आणि माझे जर काही चुकलं असेल, माझ्या सद्गुरूंचं जे असेल ते त्यांच्या चरणी अर्पण करते. आणि मी त्यांना म्हणजे हे मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणते. कारण का, तुम्ही माझ्यावर जे प्रेम दाखवलं, माझ्यावर जे म्हणजे माझ्या मनात सहज म्हणून एक विषय आला आणि तो मी घेतला आणि लोकांना इतका पटलाय तो विषय. त्यामुळे मलाही आता जरा वाटतंय की मला त्या विषयावर म्हणजे मी बोलीन. आणि मी बोलीन म्हणजे काय, मी माझ्या सद्गुरूंचं जे काय मी वाचन करते किंवा हे आहे त्यांचे विचार मी तुमच्यापर्यंत पोचवीन. पण असंच तुम्ही माझ्यावर प्रेम ठेवा. धन्यवाद.